नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। विधान परिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी भाजपचा वाद सुरूच। राष्ट्रवादीचं संख्याबळ फक्त कागदावर, भाजपनं राष्ट्रवादीला डिवचलं। बुलढाणा जिल्ह्यात इंधनासाठी शेतकरी वर्गाची गर्दी। महाराष्ट्रात इंधन तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, आमदार संजय गायकवाडांचं आवाहन। खरीप तोंडावर असल्यानं शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना इंधन आवश्यक। शेतकऱ्याला प्राधान्यानं सध्या डिझेल देणं गरजेचं, राजू शेट्टींचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नांदेड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जागा मिळावी, बैठक झाली आहे, त्यात कुठला निर्णय नाही, चिखलीकर यांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात करवीर पंचायत समितीवर मोर्चा। संतप्त गावकऱ्यांनी पंचायत समितीचं दार लावून टाळं ठोकलं। मजुरीचे पैसे अनेक महिन्यांपासून प्रलंबित, गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप। कोल्हापूर महापालिकेच्या नळातून पांढऱ्या रंगाचं पाणी, नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण। नेमकं कारण काय अस्पष्ट, महापालिकेकडून तपासाची अपेक्षा। अंमली पदार्थ विरोधी कक्ष वरळी युनिटकडून 3 किलो 886 ग्रॅम वजनाचा चरस जप्त। लोकमान्य टिळक टर्मिनस फ्लायओव्हर खाली एका आरोपीला अटक। बुलढाण्यात इंधन टंचाईचं भीषण रूप। पंपावरील कर्मचाऱ्याला पेट्रोल आम्हाला कॅनमध्ये देत नाही या कारणावरून तलवार आणि कोयत्यानं मारहाण। आरोपींविरोधात गुन्हा दाखल, मात्र आरोपी अद्यापही फरार। चंद्रपुरात तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या महिलांवर वाघाचा हल्ला। महिला गंभीर जखमी, महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू। रायगडच्या काशीद समुद्र किनाऱ्यावर पर्यटकाचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश। रोबोटिक बोयोची उपयुक्तता पुन्हा अधोरेखित। वॉटरक्राफ्टमुळे 20 वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश।